7वं पुनर्वसू, 8वं पुष्य नक्षत्र, 9वं आश्लेषा, 10वं मघा, 11वं पूर्व फाल्गुनी, 12वं उत्तरा फाल्गुनी, 13वं हस्त नक्षत्र, 14वं चित्रा नक्षत्र, 15वं स्वाती नक्षत्र, 16वं विशाखा नक्षत्र, 17वं अनुराधा नक्षत्र, 18वं ज्येष्ठ नक्षत्र आणि 19वं मूळ नक्षत्र आणि 20वं पूर्वाषाढा नक्षत्र, 21वं उत्तराषाढा नक्षत्र, 22वं श्रवण नक्षत्र, 23वं धनिष्ठा नक्षत्र आणि 24वं शतभिषा नक्षत्र, 25वं पूर्वाभाद्र नक्षत्र, 26वं उत्तरा भाद्र नक्षत्र, 27वं दिस इज लास्ट, हे शेवटचं नक्षत्र रेवती. तर असं 27 नक्षत्रांचा आज आपण छान तुम्हाला मी माहिती दिली, जी इथे लिहिलेली आहे. आणि तुम्हाला अजून दाखवते की आता मी आतमध्ये उतरते आणि मग तुम्हाला दाखवते की ते कसं आहे. फारच सुंदर आहे बघा. हे असं सगळे ते नक्षत्रांचा असा प्रवास आहे. हे बघा, फारच सुंदर असं गोल 27 नक्षत्र अशी गोल पद्धतीने इथे मांडली आहेत. आणि अजून एक सांगते की त्या नक्षत्रांच्या पुढच्या बाजूनं 12 राशी हे केलेले आहेत. 12 राशीचेही बोर्ड असे दिलेले आहेत. तसं हे फार सुंदरसं नक्षत्र गार्डन आहे. अगदी नक्षत्रासारखीच याची ठेवण आहे. तर मला फार आवडलं. आता इथे खूप सुंदर असं केलं आहे. ज्या वेळेला काही मला एक विशिष्ट जीवनात दुःख झालेलं, तर त्यावेळेला मी इथेच बसून थोडासा हलकासा शोक केला होता. आणि आज त्याच शोकाच्या ठिकाणी मी पुन्हा उभी राहिले मित्रमैत्रिणींनो. आणि इथे मी तुम्हाला या 27 नक्षत्रांची माहिती देत आहे. तर आवडल्यास जरूर लाईक करा आणि माझ्या या व्हिडिओला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, असं मी तुम्हाला आवर्जून सांगते. कारण हीच ती जागा आहे की इथे मी हलकासा शोक केला. जीवनातली आपली कोण अतिप्रिय व्यक्ती, प्रिय असो नसो, पण एक अशी व्यक्ती असते की जिच्यामुळे आपण जन्माला आल्यावर आपण बांधलं जातो आणि त्या व्यक्तीबरोबर आपण किती आपल्या जीवनाचा काळ घालवतो. आणि ती व्यक्ती निघून गेली की ती व्यक्ती निघून जाते आयुष्यातनं, तर आपलं आयुष्य किती खाली खाली होतं. कारण आयुष्य ज्या वेळेला आपण सुरू करतो, तर त्या सुरू केलेल्या आयुष्यामध्ये आपल्याला त्या व्यक्तीचा म्हणतात ना, गुणदोष न पाहता त्या व्यक्तीचा आपल्याला, त्या व्यक्तीमुळे आपण जन्माचं रहस्य जाणतो. ज्याच्या व्यक्तीमुळे आपण कितीतरी म्हणतात ना, जन्मजन्माचा एक साथी सोबती असतो. मग तो कसाही असतो, पण तो आपला साथी सोबती ज्या वेळेला आपल्या जीवनातून या दुनियेतून निघून जातो, या पृथ्वीतलावरून, त्यावेळेला काय खरं काय खोटं, काय चांगलं काय वाईट, काय सत्य काय असत्य, तर आपण हे सगळा विचार नाही करत. आपण केवळ एक विचार करतो की आपण आपलं जीवन कोणासोबत घालवलं आणि त्याच्यासोबतच आपल्या आयुष्याला जो आत्ताचा रंग आकार मिळाला, आपल्याला ओळख मिळाली. त्याशिवाय जीवनात आपण खूप काही हे केलं, हरवलं काही, मिळवलं काही, पण शेवटी जीवन तर आपलं त्याच्याशी निगडीत आहे, त्याच्याशी बांधलं गेलं. तर म्हणतात ना की आई वडील नंतर आपण ज्या वेळेला आपलं जीवन एखाद्याला अर्पण करतो, तर तेच खरं जीवन असतं. जीवनात अर्पण गोष्टी फार महत्त्वाच्या ठेवतात. तर असं सुंदर हे मला आठवतं आहे की मी इथेच येऊन शांत बसून
थोडंसं रुंदन केलं, रडली थोडंसं आणि मग मला बरं वाटलं. तर आज मी त्या ठिकाणी आले बघा, मला ते आठवण आलं. कारण त्यावेळेला मी एकटीच होते. की शोक करताना किंवा तुम्ही स्वतः ज्या वेळेला असं एकांतात कुठे 2 अश्रू ढाळता, तर त्यावेळेला तुम्ही तिथेच, तुम्ही इथूनच पुढे मोठी शिकले. मग आता मी उभी राहिले पुनर्स्थापित. ते मगाशी एक नक्षत्र आहे ना, त्या नक्षत्राचं नाव काय आहे आता मी विसरली, तर ते पुनर्स्थापना करतं. तर चला आता हा व्हिडिओ आपण आजचा इथेच कंप्लीट करू. 5 मिनिटाचा झाला आहे. हस्त नक्षत्र आणि इकडेच आहे ते, इकडेच त्या नक्षत्राची मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये ती माहिती दिलेली आहे. पुनर्वसू हे बघा, हे ते नक्षत्र. तर मी इथं पुन्हा आपण एखाद्या व्यक्तीचं नाही का पुनर्वसन करतो, तसं आता आपल्या उरलेल्या आयुष्याचं आपण पुनर्वसन करून आहे त्यात रडत न बसता, कुडत न बसता जीवनाला आनंदानं सामोरं जायचं. मित्रांनो मैत्रिणींनो, जीवन जे आहे आपल्याला आलंय मिळालं आहे त्याच्यात आपण आनंदानं सुखसमाधानानं राहायचं आणि दुसऱ्यांनाही आनंद देऊन त्या जीवनाला सार्थक बनवायचं असतं. तर असा हा माझा आजचा व्हिडिओ मी इथेच पूर्ण करत आहे. चला असेच पाहत राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.